पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 22व्या श्लोकातील पहिल्या चरणाचा विचार करीत होतो। 21 श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे। 22व्या श्लोकाच्या पहिल्या चरणाचाही आपण अभ्यास केलेला आहे। उपेक्ष नामरूपे द्वे सच्चिदानंद तत्परः, असा हा पहिला भाग आहे। या पहिल्या चरणामध्ये नाम आणि रूप या दोघांचा विचार करून त्यांची उपेक्षा करायला सांगितलेली आहे। नंतर सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये तत्पर होण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलेला आहे, किंवा सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये आवड निर्माण करायला सांगितले। नामरूपात्मक जगताची आवड सर्वांनाच आहे, यामध्ये विशेष काही नाही। सर्वजण सहजच नामरूपात्मक जगतामध्ये गोडी ठेवतात, परंतु भगवंतामध्ये गोडी असणं, सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये गोडी असणं हे मात्र अवघड आहे। आणि म्हणून नामरूपाची आधी उपेक्षा आणि सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंताची अपेक्षा, असा हा पहिला भाग आपण पाहिलेला आहे। जेव्हा असं होईल म्हणजे नामरूपाची पूर्णतः उपेक्षा होईल आणि सच्चिदानंदामध्ये आपला प्रवेश सुरू होईल, तेव्हा जी अवस्था प्राप्त होते ती अवस्था फार महत्त्वाची आहे। नामरूपाची उपेक्षा न करता सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये प्रवेश होणं अशक्य आहे। म्हणजे एखादा म्हणेल की नाही, नामरूपाची उपेक्षा करणार नाही आणि सच्चिदानंद रूप भगवंत मला पाहिजे, तर असं कोणालाही करता येणं शक्य नाही। म्हणजे इकडेही आणि तिकडेही असं अशक्य आहे। नामरूपात्मक जगताचा व्यतिरेक केल्याशिवाय सच्चिदानंद रूप भगवंतापर्यंत जाता येणार नाही, त्याच्याशिवाय पुढची अवस्था जी आहे ती प्राप्त होणार नाही। जेव्हा केव्हा असं होईल तेव्हा जी अवस्था तयार होते ती अवस्था समाधी या शब्दाने सांगितलेली आहे। समाधी हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द खरं तर आहे, आणि या संस्कृत शब्दालाच आपण मराठीमध्ये सुद्धा तसंच्या तसंच घेतो। मराठीमध्ये सुद्धा आपण समाधी शब्द वापरतो। समाधी हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे हा एक अभ्यास आहे। व्याकरणाचा अभ्यास असणाऱ्यांना समाधी शब्दाबद्दल बरंच काही सांगता येऊ शकतं, परंतु साधारणपणे सर्व माणसांना समाधी म्हणजे काय ही थोडक्यात का होईना माहिती आहे। तर समाधी म्हणजे एका जागेवर कुठेतरी बसायचं, डोळे मिटायचे आणि मग कुठेतरी गायब व्हायचं किंवा शांत व्हायचं। डोळे मिटून शांत बसणे म्हणजे समाधी, अशी एक साधारणपणे समाधी शब्दाची कल्पना सगळ्यांनाच आहे। एका जागेवर बसलेला आणि डोळे मिटलेला म्हणजे समाधी। त्याच्या पुढे समाधी म्हणजे काय एवढं सर्वांनाच माहीत नाही। काही लोकांना त्याचा अभ्यास असल्यामुळे ते त्याचा सविस्तर विचार सांगू शकतात, परंतु समाधी हा शब्द असा काही नवीन शब्द भारतासाठी तरी नाही। भारतामध्ये जवळजवळ सगळ्यांनाच समाधी हा शब्द माहीतच आहे। समाधीम सर्वदा कुर्यात, समाधीम सर्वदा कुर्यात। सर्वदा म्हणजे कायम, अखंड। कुर्यात म्हणजे साध्य करणे, करा, करणं। सदा सर्वदा समाधी करा। आता ते तसं पाहिलं तर एकदमच
जुळणारा अर्थ वाटत नाही. त्यामुळे समाधीत सर्वदा राहा. कुठे राहा? समाधीम सर्वदा कुर्यात. सदा सर्वदा समाधीमध्ये राहा. पण ही समाधी जी साधायची आहे किंवा ही समाधी ही जी अवस्था ही कुठे असायला पाहिजे? म्हणजे त्या समाधी अवस्थेला जाण्यासाठी काहीतरी ठिकाण पाहिजे. कुठल्या कशाच्या द्वारे साधायची किंवा कुठे साधायची असा एक विचार येऊ शकतो. म्हणून पुढे हृदये वा अथवा बहिः. हृदयामध्ये वा म्हणजे अथवा, वा हृदये वा अथवा बहिः म्हणजे बाहेर. एक तर हृदयात किंवा बाहेर असं कुठेतरी साधा. आता दोन ठिकाणं सांगितलेली आहेत, एकतर बाहेर किंवा एकतर आतमध्ये. हृदयात किंवा बाहेर समाधीम सर्वदा कुर्यात. बाहेर किंवा आतमध्ये समाधी प्राप्त करा किंवा समाधी साधा किंवा समाधी करा. आता इथे करा असं म्हटल्यामुळे मग मागच्या चरणाचा काही संबंध आहे का नाही असं दिसतं. असं जर विचार करू लागलो तर मागच्या चरणाचा काही इथे संबंधच दिसत नाही. कारण की इथे समाधीम सर्वदा कुर्यात हृदये वा अथवा बहिः असं म्हटल्यामुळे मागच्या चरणाचा आणि या चरणाचा तसा काही संबंध वाटत नाही. कारण इथे एक वेगळा अभ्यास सांगितला असं वाटतं. कारण तिथे करणे असं जर आपण विचार केला तर, पण होईल किंवा असं होतं किंवा असं होणार, असं केलं जाईल असं जर म्हटलं तर मागच्या चरणाचा संबंध धरता येऊ शकतो. की जर दोन नामरूपांचा आपण विचार करून त्यांची उपेक्षा करू शकलो, सच्चिदानंद पदार्थामध्ये, सच्चिदानंद पदामध्ये, सच्चिदानंद भगवंतामध्ये आपण जर रस ठेवला, त्यामध्ये जर आपल्याला गोडी असेल तर समाधी प्राप्त करता येऊ शकते. समाधी प्राप्त करणे, सदा सर्वदा समाधी प्राप्त करायची असेल हृदयामध्ये किंवा बाहेर, तर नामरूपाचा निषेध करा, नामरूपाची उपेक्षा करा आणि सच्चिदानंदामध्ये गोडी ठेवा. असा एकूण श्लोकाचा अभ्यास करता येऊ शकतो. असा एकदम विचार करायला काही हरकत नाही. एकूण श्लोकाचा अभ्यास अशा प्रकारे केला तरी काही हरकत नाही आणि तोच जास्त इष्ट वाटतो. तर नामरूपाची उपेक्षा हा विषय आपण पाहिलेला आहे. सच्चिदानंद तत्पर हा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आता समाधीम सर्वदा कुर्यात हृदये वा अथवा बहिः या दुसऱ्या चरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. समाधी हा शब्द योग्यांच्या समाधीप्रमाणे आहे का ज्ञानी लोकांच्या समाधीप्रमाणे आहे हे कळणं फार गरजेचं आहे. समाधी म्हटलं की योग्यांची समाधी असा एकदम प्रचलित अर्थ सर्वत्र पसरलेला आहे आणि मोठमोठे महाराज म्हणवणारे सुद्धा जे असतील ते सुद्धा समाधी म्हणजे ज्ञान मार्गातले सुद्धा समाधी म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ध्यान समाधी अशा रीतीनेच समाधी प्राप्त होते असं सांगतात. हा एक फार मोठा गमतीचा खेळ आहे. कारण समाधी हा शब्द आला रे आला की सगळ्यांना असंच दिसतं की यम नियम आसन याप्रमाणे शेवटी समाधी. आणि ज्ञानमार्गातलेही म्हणविणारे लोक जे आहेत ते सुद्धा हाच मार्ग सांगतात. म्हणून फार मोठी अडचण, म्हणून फार मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यामुळे अनेक ग्रंथांमध्ये असा गोंधळ उडून दिलेला असल्यामुळे नक्की काय करावं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे हा समाधी शब्द तोच आहे की काय? म्हणजे पतंजली योग्यांची जी समाधी आहे ती आणि ही म्हणजे पतंजली योग्यांनी वर्णन केलेली समाधी आणि व्यासमुनींनी किंवा मग आद्य शंकराचार्यांनी सांगितलेली समाधी ही एकच आहेत का वेगळी आहेत असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बरं, एक नसली वेगळी जरी असली तरी दोन्हींना फल एक आहे का असा पण विचार येऊ शकतो. जर दोघांना फल एकच असेल तर ही या मार्गाने गेलं काय आणि त्या मार्गाने गेलं काय, काही फरक पडणार नाही असाही त्यातला अर्थ निघू शकतो. परंतु वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्री ज्ञानदेव महाराजांनी 1450 वर्ष जगलेल्या चांगदेवाचं ज्या अर्थी खंडन केलं त्या अर्थी तिथे काहीतरी गडबड आहे हे लक्षात येऊ शकतं. कारण चांगदेव योगी हे सुद्धा समाधी लावून बसत होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
परंतु अशा प्रकारे समाधी लावून सुद्धा ज्यांचं भलं झालं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी उणीव असावी, त्या प्रक्रियेमध्ये काहीतरी उणीव असायला पाहिजे, काहीतरी अडचण असायला पाहिजे. म्हणून तर भगवंताचा अवतार झाला आणि त्या अवतार कार्यामध्ये या थोर असलेल्या चांगदेव योग्यांचा उद्धार करण्यात आला, असा आपल्याला इतिहास माहीत आहे. म्हणून समाधी हा शब्द तशा प्रकारे घ्यावा की नाही घ्यावा हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु हा ग्रंथ काही योग मार्गातला ग्रंथ नाही, त्यामुळे खरं तर या समाधी शब्दाचा अर्थ योगपर घेऊ नये. कदाचित हाच ग्रंथ तुम्ही जर वेगळ्या कोणीतरी लिहिलेला म्हणजे अर्थ लिहिलेला जर पाहिला तर कदाचित त्याचा सगळा अभ्यास त्यामध्ये योगपर असू शकतो. आता आपल्या समोर जो ग्रंथ आहे किंवा हा जो चिन्मय मिशनने स्वामी तेजोमयानंदांनी हा जो अभ्यास लोकांना त्यांच्या चिंतनाद्वारे सांगितलेला आहे तो आपल्या पुढे आहे. त्यामध्ये मात्र काही तसं नाहीये, ही आनंदाची बाब आहे. म्हणजे या श्लोकामध्ये तुम्ही जर ह्याचा अर्थ वाचला असाल तर तुम्हाला माहित आहे की त्यामध्ये काही योगपर हा अर्थ मांडलेला नाही, हा ज्ञानपरच अर्थ मांडलेला आहे, आणि ती चांगली गोष्ट. म्हणून आपल्या हातामध्ये असलेलं पुस्तक जे आहे हे योग्य आहे किंवा आपल्याला इष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. असं पुस्तक हाताला लागू नये की ज्याचा अर्थ हा वेगळ्याच दिशेने घेऊन जाणारा असा. या ठिकाणी या समाधी शब्दाचा अर्थ स्वामी तेजोमयानंदांनी ज्ञानपर केलेला आहे, योगपर केलेला नाही. तर समाधी हा शब्द म्हणता क्षणी जी समाधी आपल्या डोळ्यासमोर येते, भारतभूमीमध्ये सर्वांच्या समोर जी समाधी येते, लहान मुलाला जर विचारलं समाधीत बसतो करे असं जर म्हटलं तो लगेच काय करेल, मांडे घालून बसून असं एकदम असं दाखवेल तो, असे समाधी. कारण तो इतका प्रचलित अर्थ आहे, म्हणजे इतका प्रभाव आहे जगतामध्ये समाधी शब्दाचा अशा प्रकारे की सगळ्यांना समाधी म्हणजे असंच वाटतं. योग्य अयोग्यचा प्रश्न इथे नाही, इतका प्रभाव आहे त्याचा समाधीचा. परंतु ज्ञानमार्गातली समाधीचा प्रभाव असणं फार दूर, ती माहीत पण नाही. ज्ञानमार्गातल्या समाधीचा प्रभाव असणं फार दूर आहे. ज्ञानमार्गातली समाधी मान्य होणं अवघड आहे. जी गोष्ट मान्य होत नाही जगामध्ये तिचा प्रभाव पडणं फार अवघड असतं. त्यामुळे समाधी जी आहे ही ज्ञानमार्गाप्रमाणे काय आहे ही कळणं त्यामुळे फार अवघड होऊन बसलेलं आहे. असो, समाधी म्हणजे योगपर नव्हे, ज्ञानपर हा विषय आहे, ज्ञानमार्गातला हा विषय आहे. म्हणून समाधी हा शब्द इथे वाचल्यानंतर आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये वेगळा काही अर्थ अभिप्रेत असू नये हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. समाधी जो शब्द आहे यामध्ये सम अधिक आधी असे दोन भाग आपल्याला करता येऊ शकतात. सम म्हणजे एकरूप आणि आधी म्हणजे अधिष्ठान असा आपण त्याचा अर्थ करू शकतो. अधिष्ठानाशी एकरूप होण्याला समाधी म्हणता येतं. अधिष्ठानाशी एकरूप कसं होता येतं यासाठी दोन भाग असू शकतात. एक म्हणजे जो वेष्टी आहे त्या वेष्टीच्या द्वारे, एक म्हणजे समष्टी आहे त्या समष्टीच्या. वेष्टीच्या द्वारे जर अधिष्ठानाशी एकरूप व्हायचं असेल तर हृदयाचा प्रवास आहे. समष्टीद्वारे जर आपल्याला अधिष्ठानाशी एकरूप व्हायचं असेल तर बाहेरचा प्रवास म्हणजे चराचरामधला प्रवास. म्हणून इथे दोन मार्ग आहेत, एक समष्टी एक वेष्टी. बही हा शब्द समष्टी सांगणार आहे आणि हृदय हा शब्द वेष्टीने अभ्यास सांगणार आहे. तर अधिष्ठानाशी सम होण्याचा सर्वदा प्रयत्न करणं गरजेचं आहे. समाधीम सर्वदा कुर्यात म्हणजे अधिष्ठानाशी सम होण्याचा सदा सर्वदा प्रयत्न करायला पाहिजे. मग तो वेष्टी अथवा समष्टी काही चालतं. म्हणजे एखाद्याला जर पिंडामध्ये ब्रह्म लक्षात आलं तर ब्रह्मांडामध्ये ब्रह्म आहे त्याला शोधण्याची गरज नाही, आणि एखाद्याला ब्रह्मांडात ब्रह्म आहे लक्षात आलं तर त्याला पिंडामध्ये ब्रह्म आहे शोधण्याची गरज नाही. एकच काहीतरी केलं तरी चालतंय. म्हणजे त्याने हृदयात ब्रह्म शोधावं का जगामध्ये ब्रह्म शोधावं हा विषय जर आपण पाहिला तर या ठिकाणी अथवा शब्दमध्ये टाकल्यामुळे काय झालंय, हा किंवा हा कुठलाही मार्ग मान्य आहे. समाधी जी आहे ही समाधी सर्वदा कुर्यात असं म्हटल्यामुळे इथे क्रिया आली. काय झालं इथे, करणे आलं, काहीतरी करायला सांगितलं. करायचं म्हटल्यानंतर करणे म्हटलं की लोकांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करायला सुरुवात करणार. करा म्हटलं की लोक काय करतील, ज्याला जे वाटेल त्याप्रमाणे ते करणार आहेत. समाधी करा म्हणजे समाधी प्राप्त करा असा त्याचा अर्थ आहे. तर सर्वदा म्हणजे सदा
म्हणजे अखंड समाधी असा शब्द असल्यामुळे मात्र योग्याचं खंड नाही. सर्वदा शब्द इथे जर नसता, समाधी सर्वदा कुर्यात, सर्वदा शब्द आल्यामुळे झालंय काय की अखंड समाधीचा अभ्यास आहे. म्हणजे सर्वदा नसलेली सुद्धा समाधी असू शकते आणि योग्यांची समाधी जी ती सर्वदा नसते. कुठली समाधी प्राप्त करणे अपेक्षित आहे? जी समाधी, ज्या समाधीमध्ये खंड नाही. योग्याची समाधी कशी असते? प्रयत्नपूर्वक त्याला वृत्तीला माघारी फिरवावं लागतं. वृत्ती माघारी फिरून वृत्ती स्थिर करावी लागते. इंद्रिय निग्रह, मन निग्रह असं करत 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 त्याला त्याची वृत्ती मागे शांत करत 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 जावं लागतं. आणि एक वेळ अशी येते की ज्या वेळेस त्याला ती समाधी प्राप्त होते. चित्तामधल्या चैतन्याशी तो एकरूप होतो वृत्तीच्या द्वारे, किंवा हृदयामधल्या चैतन्याशी तो एकरूप होतो वृत्तीच्या द्वारे. जितक्या काळ तिथे तो राहतो तितक्या काळ त्याला ती समाधी राहते, तितक्या काळपर्यंत समाधी राहते. किती काळ राहील? 1 सेकंद, 1 कल्प, माहित नाही किती काळ, किती पण काळ राहू शकतो. काही वर्ष तर एकदम सहज गोष्ट आहे, त्यात नवल काही नाही. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियांच्या वाटे बाहेर धावणाऱ्या वृत्तीवर लगाम घालून आतमध्ये त्या वृत्तीला माघारी घेऊन जाणे, त्यासाठी योग्य आसन, योग्य आहार विहार करून शरीर तशा प्रकारचं बनवणे आणि या वृत्तीला माघारी फिरवत फिरवत एकतर चित्तामध्ये किंवा हृदयामध्ये त्या ठिकाणी असलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबाशी एकरूप होणे. आणि त्या प्रतिबिंबाशी एकरूप होऊन म्हणजे त्याला पाहणे. कशाला पाहणे? आपणच आपला चेहरा जसा आरशात बघतो तसं आरशामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला पाहून आपल्याला जसा आनंद होतो, त्याचप्रमाणे प्रतिबिंबित चैतन्याला पाहून अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा आनंद प्राप्त होतो. आणि त्या आनंदामध्ये किती दिवस तिथे राहील ते सांगता येत नाही. प्रतिबिंबित चैतन्य म्हणजे आरशामध्ये जसं आपलं प्रतिबिंब आपण पाहतो त्याप्रमाणे चैतन्याचा तो दर्शन आहे. आरशामध्ये आपणच आपल्याला पाहावं हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे चित्तामध्ये किंवा हृदयामध्ये चैतन्याच्या प्रतिबिंबाला पाहणे आहे. चैतन्याचं जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाला पाहून सर्वात सुखकारक तो पदार्थ आहे असा भास होणं साहजिक आहे. आपलं हा मुखडा आपण पाहून सुद्धा आपल्याला खूप सुख वाटतं, कसलंही जरी असलं तरी. स्वतःचा चेहरा स्वतःला जेव्हा आरशात पाहता येतो तेव्हा आपल्याला फार बरं वाटतं, छान वाटतं, त्याशिवाय करमत नाही. मग त्याऐवजी यापेक्षाही आपला श्रेष्ठ असलेला जो चेहरा आहे म्हणजे आपलं जे चैतन्याचं प्रतिबिंब आहे ते पाहिल्यानंतर काय वाटेल? अधिक सुख होणार, यात काही नवल नाही. परंतु हे सगळं करत असताना, हा जो प्रवास आहे हे करत असताना शरीरामध्ये एक शक्ती तयार होते. कुठलीही क्रिया केली की त्यामध्ये एक शक्ती तयार होत असते. काहीही करा, कुठल्याही क्रियेमध्ये काय होणार आहे? एक प्रकारची शक्ती तयार होते. जशा प्रकारची क्रिया असेल तशा प्रकारची शक्ती तयार होते. तर समाधी प्राप्त करण्याच्या मार्गामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती तयार होतात, अनेक प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त होतात, अनेक प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त होऊन त्या सिद्ध्या कार्यरत होतात. त्यामुळे अशा योगी महापुरुषांचा प्रसार प्रचार होतो. अनेक प्रकारच्या सिद्ध्या त्यांच्यासाठी सहज काम करतात. परंतु ज्ञानमार्गाचा काही हा विषय नाही. ज्ञानमार्गामध्ये त्याला काही किंमत नाही. सिद्धी लावी पिसे तया कोण पुसे, नेले राजहंसे पाणी काय, असा ज्ञानमार्गामध्ये अभ्यास असल्यामुळे ज्ञानमार्गामध्ये असणाऱ्यांनी या सिद्धींच्या नादी लागू नये, म्हणजे अर्थात या मार्गानेच जाऊ नये. किंवा जरी ह्या सिद्धी आपल्या पदरात पडू लागल्या तरी सुद्धा त्यांचा तिरस्कार करावा, त्यांचा स्वीकार करू नये असं सांगण्यात आलेलं आहे. तर या मार्गामध्ये शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण होऊन सभोवताली अनेक प्रकारच्या सिद्ध्या राज्य करू शकतात. त्याद्वारे त्याचा वेगवेगळ्या प्रकारची भरभराट होऊ शकते. परंतु हा मार्ग काही आपल्यासाठी योग्य नाही. कारण या ठिकाणी हे बाकीचं जरी आपण व्यावहारिक भाग सोडून दिला तरी सुद्धा परमार्थामध्ये खरंच श्रेष्ठ असणारे जे योगी आहेत, या योगी महापुरुषांचा जेव्हा हा प्रवास होतो तेव्हा ते जेवढ्या काळ समाधीत राहतात तेवढ्या काळपर्यंत ते खरंच समाधीतच असतात. परंतु जेव्हा त्यांच्या
प्रारब्ध कर्माने त्यांचं समाधीचं उत्थान होतं. कारण समाधी ही प्रयत्नाधीन जरी असली तरी सुद्धा समाधीतून बाहेर पडणं हे प्रयत्नाच्या अधीन नाही आहे. समाधी प्राप्त करणं हे प्रयत्नाधीन आहे. पण समाधीतून खाली कसं येईल, समाधीतून मला खाली यायचं नाही असं जरी एखाद्याने म्हटलं तरी ते काही सांगता येत नाही. किती श्रेष्ठ प्रयत्न आहे त्याप्रमाणे समाधीत राहता येतं. परंतु कितीही श्रेष्ठ प्रयत्न करणारा असला तरी सुद्धा समाधीतून खाली आल्याशिवाय राहत नाही. फक्त वेळ त्याची जी आहे ती कमी अधिक असू शकते. म्हणजे एखादा 100 दिवस समाधीत राहील तर एखादा 1 वर्ष राहील, एखादा 10 वर्ष पण राहू शकतो, 12 वर्ष राहू शकतो. किती वर्ष राहतील ते सांगता येत नाही. परंतु समाधीचं जेव्हा केव्हा उत्थान होतं तेव्हा हे सर्व जग जसं आहे तसंच दिसतं. त्रिपुटीचा त्या ठिकाणी खंडन होत नाही, त्रिपुटी नष्ट होत नाही. समाधी अवस्थेमध्ये सुद्धा खरं तर त्रिपुटीचं खंडन होतं. जैसे ते झाल्यानंतर म्हणजे समाधीतून उत्थान पावल्यानंतर त्रिपुटी शिल्लक राहते का? समाधी अवस्थेमध्ये पण त्रिपुटी असते. तर खरं तर समाधी अवस्थेमध्ये सुद्धा त्रिपुटीच असते. कारण समाधीमध्ये सुख भोगणारा आणि सुख आणि ज्याद्वारे सुख भोगतो ते अशी त्रिपुटी शिल्लकच असते. कारण त्या प्रतिबिंबित चैतन्याला तो ज्ञेय करतो आणि स्वतः जो आहे तो ज्ञाता होतो. आणि कशाच्या द्वारे तो, वृत्तीच्या द्वारे तो भोगतो. अर्थात त्या ठिकाणी बाहेरच्या कुठल्याही साधनांची अपेक्षा नाही, बाह्य कुठलंही साधन तो वापरत नाही. आतल्या आत हा भोग होतो. परंतु सूक्ष्म, एकदमच सूक्ष्म असल्यामुळे ती बीज रूपाने त्रिपुटी आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. परंतु खरं तर त्या ठिकाणी त्रिपुटीचा नाश झालेला नाही. आपल्याला जसं कुठलाही पदार्थ पाहण्यासाठी द्रष्टा असणं अपेक्षित आहे, मध्ये दृष्टी असणं अपेक्षित आहे. म्हणजे दृश्य पदार्थ पाहण्यासाठी द्रष्टा आणि दृष्टी यांची गरज आहे. त्याचप्रमाणे त्या प्रतिबिंबित चैतन्याला पाहण्यासाठी सुद्धा दृष्टी आणि द्रष्टा पाहिजे. आणि तो शिल्लक ठेवूनच तो व्यवहार केला जातो. म्हणून त्या समाधीचं खंडन आहे. आणि म्हणूनच चांगदेव 65 मध्ये ज्ञानदेवांनी 65 ओव्यांनी त्या त्रिपुटीचं खंडन केलं. योगी पुरुष हा काही साधारण माणूस नाही. योगी पुरुष म्हणजे महान व्यक्ती आहे. परंतु अशी फसगत झाल्यामुळे, समाधी शब्दाचा वेगळाच काहीतरी अर्थ केल्यामुळे, समाधी प्राप्त करा असं म्हटल्यानंतर या मार्गाने समाधी प्राप्त केल्यामुळे त्यांचा एक वर्ग तयार झालेला आहे. ज्ञान मार्गामध्ये समाधी याला म्हणत नाही. समाधी प्राप्त करायची असेल तर नामरूपाचा पहिल्यांदा काय करावं लागेल? नामरूपाचं पहिल्यांदा उपेक्षा करावी लागेल आणि सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंताची गोडी असणं गरजेचं. पण सच्चिदानंद रूप असलेला भगवंत पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे, नामरूप पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आणि मग समाधी खरं तर प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. समाधी प्राप्त करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करू नये. पहिल्यांदा नामरूपाची उपेक्षा, सच्चिदानंद रूप भगवंताची गोडी आणि मग समाधीचा प्रवास. तिथपर्यंत समाधीचा प्रवास सुरू होत नाही, समाधीचा प्रवास करता येत नाही. कारण हे दुसरं चरण आहे. पहिल्या चरणामध्ये एक अभ्यास झालेला आहे. तर दुसऱ्या चरणाची सुरुवात पहिल्या चरणाच्या समाप्तीनंतर आहे किंवा पहिल्या चरणाच्या सोबत आहे. पण पहिल्या चरणाशिवाय दुसरं चरण वेगळं नाही, ते त्याच्याशी निगडित आहे, त्याच्याशी संबंधित आहे. हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर समाधी म्हणजे कशाशी? अधिष्ठानाशी. कसं व्हावं यामध्ये वाद आहे. हेतू सगळ्यांचा एकच आहे, पण कसं व्हावं, काय करावं, कशी पद्धत आहे, कुठल्या पद्धतीने जावं म्हणजे समाधी लागते, हा आपला खरा विषय आहे. समाधी हा शब्द काही फसवा नाही. समाधीच सगळ्यांना अपेक्षित आहे. योग्याला सुद्धा समाधीच अपेक्षित आहे, ज्ञानीपुरुषांना सुद्धा समाधीच अपेक्षित आहे. पण समाधी कशी प्राप्त करावी याचे मार्ग निरनिराळे आणि यम नियम हे सगळं करून समाधी प्राप्त होतेच असं म्हणणारे योगी आहेत. परंतु ज्ञान मार्गामध्ये त्याचं खंडन सांगण्यात येतं की ती अवस्था जरी प्राप्त केली तरी ती त्याची अवस्था तो जिथपर्यंत त्या ठिकाणी तिथपर्यंतच आहे. एकदा का तिथून खाली आला की जैसे ते जगत आहे. म्हणून ती समाधी आपल्याला मान्य नाही. आपण त्या समाधीच्या नादी लागू नये. आपल्याला अशी समाधी पाहिजे की ती कशी राहिली पाहिजे? अखंडित, सर्वदा कुर्यात. कशी समाधी प्राप्त करा? समाधीम सर्वदा कुर्यात. अशी समाधी प्राप्त करा की जी सर्वदा राहील, म्हणजे ती कधी खंडित होणार नाही. हृदयामध्ये जाऊन त्या समरूप असलेल्या अधिष्ठानाशी, सच्चिदानंद रूप असलेल्या अधिष्ठानाशी
असं एकरूप व्हा, अशी एकरूपता साधा की पुन्हा तिथून खाली जरी आला तरी समाधीतच राहायला पाहिजे. ही कला अवघड आहे. कारण योगी समाधीत जातो म्हणजे हृदयात जातो, पण हृदयातून खाली येतो तर पुन्हा जैसे ते असतो. आपणही रोज जेव्हा झोपतो तेव्हा हृदयात जातो, पण जेव्हा हृदयात जातो, जेव्हा झोपतो आपण गाढ झोपेमध्ये, तेव्हा आपण समाधीतच असतो. पण आपली समाधी म्हणविली नाही जात, आपली सुषुप्ती म्हटली जाते. त्याचं कारण असं आहे की आपल्याला जी सुषुप्ती आहे ही प्रारब्धाने येते. पूर्वकर्माचा आपला जो भोग आहे त्या भोगाच्या अंतर्गत जेव्हा स्वप्न आणि जागृत अवस्थेचा नाश होतो तेव्हा जी अवस्था प्राप्त होते, आणि ज्या अवस्थेमध्ये हृदयामध्ये असलेले जे काही प्रतिबिंबित चैतन्य आहे याचं भान राहत नाही आणि दोन अवस्थेंचं भान राहत नाही, पण ती अवस्था प्राप्त होते, तेव्हा त्याला सुषुप्ती असे म्हणतात. सुषुप्ती म्हणजे कर्मामुळे मिळणारी एक अवस्था आहे. सुषुप्ती काय आहे? नव्हे, तिन्ही अवस्था कर्मामुळेच येतात, पण एका अवस्थेचा लय होऊन दुसरी अवस्था सुरू होते, त्याला कारण कर्म आहे, पूर्वीचं कर्म आहे. म्हणजे आपण आता जागे आहोत, त्याचं कारण काय? पूर्वकर्म आहे. त्या पूर्वकर्माचा असा परिणाम आहे की आपल्याला जागे ठेवतो. आता पूर्वकर्माचा परिणाम असा असू शकतो की तुम्ही जागे राहणार नाही, झोपणार. तुम्ही जागेच राहिला असं काही गरजेचं आहे का? नाही, झोपणार आहात. कधी झोपणार? एखादा म्हणजे मी 10 वाजता झोपतो. 10 वाजता झोपेल काय? नाही, कदाचित त्याला 9लाच झोपील, कदाचित त्याला 11ला झोपील. तो 11ला झोपेल का 10ला झोपेल सांगता येत नाही. बरं, झोपला तरी कायमच झोपून राहील काय? नाही, कदाचित 12 वाजताच जागेल, कदाचित सकाळी 6ला जागेल. किती जरी ठरवलं की मी आता बरोबर 6ला उठणार तरी 5लाच उठेल किंवा 7ला उठेल, सांगता येत नाही. कारण त्या अवस्थेचा शेवट कधी होणार हे सांगता येत. प्रयत्नपूर्वक जरी आपण उठवायचा प्रयत्न केला तरी ते तसं होईलच याचं काही सांगता येत नाही. असो, तो एक निराळा अभ्यास आहे. परंतु सुषुप्ती म्हणजे काय? सुषुप्ती म्हणजे एक प्रकारची समाधी आहे. पण कसली समाधी आहे? अज्ञत्वाने ज्ञात आहे. त्या ठिकाणी चैतन्याचं प्रतिबिंब हे अज्ञत्वाने ज्ञात आहे. आणि योग्याने जी काही प्रयत्न करून साधलेली सुषुप्ती आहे ती सुद्धा समाधीच आहे. आपली जी सुषुप्ती आहे ती समाधी आहे, पण अज्ञात्वाने ज्ञात आहे. आणि योग्याने प्रयत्नपूर्वक साधलेली सुषुप्ती ही समाधीच आहे, पण ज्ञातत्वाने ज्ञात आहे. फरक काय? एक ज्ञातत्वाने ज्ञात आहे, एक अज्ञानत्वाने ज्ञात आहे. अज्ञानत्व म्हणजे आपल्याला ज्ञात आहे, पण कसं ज्ञात आहे? अज्ञात्वाने ज्ञात आहे. अज्ञात्वाने ज्ञात म्हणजे काय? की जेव्हा आपण तिथे असतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही, काही कळत नाही. आणि खाली आल्यावर आपल्याला त्याची स्मृती होते, म्हणजे स्मृती ज्ञानात जातं ते. आणि आपल्याला आठवतं की आपल्याला असं मी गाढ झोपलो होतो आणि मला काही कळत नव्हतं आणि मी सुखात झोपलो. म्हणजे सुखाचा भोग, काही न कळण्याचा अनुभव, सुखाचा अनुभव, काही न कळण्याचा अनुभव तिथे. म्हणजे अज्ञात्वाचा पण अनुभव आहे आणि ज्ञातत्वाचा पण अनुभव आहे. कारण की ज्ञातत्व म्हणजे सुख, सुखाचा पण अनुभव. हे सुख आणि अज्ञान हे दोन्ही सुद्धा तिथे आपण त्या अवस्थेला भोगतो. योगाच्या समाधीमध्ये तसं होत नाही. योगाच्या समाधीमध्ये प्रयत्नपूर्वक ही अवस्था साधल्यामुळे त्या ठिकाणी त्याला माहीत असतं आपण हा भोगतोय. म्हणजे त्या आनंदात तो ज्ञातत्वाने असतो. प्रतिबिंबित चैतन्याच्या आनंदामध्ये तो जाणीवपूर्वक असतो. आपण जे झोपतो तो जाणीवपूर्वक नाही झोपत. आपलं काय होतं? अहंकार लय सुपतो. काही कारणाने दोन शरीरावरचा अहंकार लोपला की झोप लागते. झोप का लागते? दोन शरीरावरचा म्हणजे दोन अवस्थेंचा हा अहंकार आहे, हा काही कारणाने लोपला की झोपलो. आपण काही प्रयत्नाने जाऊन बघतोय का? नाही. प्रयत्नाने जर आपण त्या हृदयापर्यंत गेलो आणि बघितलं तिथं तर ती समाधी लागते, ती योगी साधतो. परंतु दोघांमध्ये मग फरक काय? हा फरक आहे. पण दोघांची समानता काय? जेव्हा आपण सुषुप्तीतून खाली येतो तेव्हा सगळं जग आपल्याला असंच दिसतं. आणि योगी सुद्धा जेव्हा समाधीतून खाली येतो तेव्हा त्याला सुद्धा हे सगळं जग असंच दिसतं. म्हणून काय? इकडे दोघांची समानता आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये तसा फरक आहे, पण असा फरक काहीच नाही. व्यावहारिक दृष्ट्या योगी हा फार श्रेष्ठ होतो. पारमार्थिक दृष्ट्या दोघंही सारखेच आहेत. पारमार्थिक दृष्ट्या म्हणजे सिद्धता दोघांनाही खरत नाही. म्हणून पारमार्थिक म्हणजे एकदम पारमार्थिक अवस्थेच्या दृष्टीने मी म्हणत नाहीये.
या परमार्थाच्या अभ्यासामध्ये जर आपण पाहू लागलो तर दोघांचीही काय बद्धताच आहे, दोघंही बद्धच आहे. मग योग्याला काय कळलं आणि आपल्याला काय कळलं? आपण सुषुप्तीत जातो तेव्हा आपल्याला काहीच कळलं नाहीये. आपल्याला काय कळलं? काही कळलं नाही. जीव कळला काय? आपल्याला आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला आपला जीव कळला काय? नाही कळलं. जीव कळला का? नाही कळला. म्हणता येईल की जीव कळला. मी झोपलो होतो, मी सुखात झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं आणि मला काही कळत नव्हतं असं म्हणणं हे जीवाचं लक्षण, म्हणून जीव कळला असं एक वेळ म्हणता येईल. योग्याला काय कळतं? योगी म्हणतो मी समाधी लावली होती आणि मला दर्शन झालं, म्हणून योग्याला काय कळलं? योग्याला आत्मा कळला. काय कळलं? आपण म्हणतो मी झोपलो होतो, मला काहीच कळलं नाही, पण मी सुखात झोपलो होतो, म्हणून आपल्याला काय कळला? जीव कळला. कारण जीवाचा संबंध अज्ञानाशी आहे. आपल्याला ज्ञात काही झालं नाही म्हणजे अज्ञात राहिलं म्हणून आपण जीव ठरलो. त्याला आत्मा कळला म्हणून तो योगी ठरला, पण तो आत्मा ब्रह्मरूप हे त्याला कळलं नाही म्हणून तो फसला. गडबड काय झाली आहे? श्रेष्ठ नाही असं नाही, योगी हे श्रेष्ठ आहे, पण कुठपर्यंत श्रेष्ठ आहे? आत्मा जाणणं म्हणजे, पण कसा जाणला आत्मा? आत्मा हा म्हणजे प्रतिबिंब रूपाने जाणला, बिंब रूपाने नाही जाणला. म्हणजे ब्रह्मरूपाने आत्मा जाणला नाही, म्हणजे जीव ब्रह्मैक्य नाही किंवा आत्मा ब्रह्मैक्य नाही. आत्म्याचं आणि ब्रह्माचं ऐक्य आहे हे माहीत नाही, त्रिपुटीचं खंडन नाही. तर अशा प्रकारे समाधी जी आहे ही समाधी योगी जो साधतो आणि आपण जी सुषुप्ती साधतो म्हणजे आपण भोगतो, तर या दोघांमध्ये काही फरक आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी समानता सुद्धा आहे. आपल्याला सुषुप्ती लावायची गरज नाही, ती लागतेच, आणि समाधी मात्र योग्याला प्रयत्नाने साधायला. आता ती समाधी खंडित होते म्हणून आपल्याला काय इथे सांगण्यात आलंय की तुम्ही अशी समाधी साध्य करा की जी खंडित होणार नाही. अशी सुषुप्ती साध्य करा. आता त्याच्यापेक्षा दुसऱ्या बाजूने अशी सुषुप्ती साध्य करा की जी खंडित होणार नाही. अशी समाधी योग्याच्या बाजूने बघितलं तर अशी समाधी साध्य करा की जी खंडित होणार नाही, आणि आपल्या बाजूने बघितलं तर अशी समाधी साध्य करा की नाही, अशी सुषुप्ती साध्य करा की जी खंडित होणार नाही. खंडित होणार नाही म्हणजे पुन्हा ती अवस्था संपणार नाही. दोन जण आहेत, एक आहे योगी, एक आहे भोगी. हा जो भोगी आहे तो काय करतो? सुषुप्ती साध्य करतो, आणि हा योगी जो आहे तो समाधी साध्य करतो, पण दोघंही फसलेले आहेत. मग योग्याने किंवा भोग्याने दोघांनी सुद्धा काय करायला पाहिजे? ती अवस्था संपवली नाही पाहिजे, ती खंडित नाही झाली पाहिजे. कुठपर्यंत? अखंड, अनंत काळापर्यंत. कधी संपली नाही पाहिजे? एक कल्प, दोन कल्प असा विषय नाही. कधी संपली नाही पाहिजे? अनंत काळासाठी, म्हणजे तिचा नाश नाही झाला पाहिजे. अशी दोघांनाही जर काही प्रक्रिया करता आली तर जी समाधी लागेल ती ही समाधी. म्हणून समाधी म्हणजे काय? तर समाधी म्हणजे समशी किंवा अधिष्ठानाशी एकरूप होणे, अधिष्ठानाशी सम होणे, अधिष्ठानाशी एकरूप होणे, समरूप असलेल्या अधिष्ठानाशी एकरूप होणे म्हणजे समाधी. योग्यालाच ते शक्य असं आहे का? योग्याला पण शक्य आहे आणि आपल्याला सुद्धा शक्य आहे. साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव हा साचोकारा म्हणू येत. जर आला नसताच माघारी तर ब्रह्मभाव साचोकार झाला असता, म्हणजे ब्रह्मभाव म्हणता आला असता, म्हणजे समाधी म्हणता आली असती त्याला. पण आता समाधी म्हणता येत नाही. काय आता काय म्हणावं लागतं? सुषुप्ती. म्हणून योग्याची सुद्धा काय आहे? समाधी नाही, सुषुप्तीच आहे. पण ज्ञातत्वाने ज्ञात आहे आणि आपली अज्ञातत्वाने ज्ञात आहे, एवढा फरक आहे. म्हणून काही ठिकाणी त्याला योग निद्रा म्हणतात. आपली निद्राच आहे ना, आपण निद्रेत म्हणजे सुषुप्तीत जातो आणि ते प्रयत्नाने निद्रेत जातात म्हणून त्याला योग म्हणजे उपायाने साधलेली निद्रा असं म्हणतात. आपण सहज सुषुप्तीत जातो आणि तो प्रयत्नाने जातो, उपायाने जातो म्हणून योग निद्रा म्हणतो. मग योग निद्रा असं म्हटलंय की योग्यांना राग येतो, अपमान वाटतो, की आपण त्याचा द्वेष करतोय, त्याचा तिरस्कार करतोय असं वाटतं. त्याचं होतं, आम्हाला कमी लेखतात असं वाटतं, असं होऊ शकतं. परंतु योग्याने सुद्धा समाधी साधावी आणि आपण सुद्धा समाधी साधावी, पण अशी समाधी साधावी की ज्या समाधीतून पुन्हा उत्थान होणार नाही. असा योग्याला सुद्धा बोध आहे आणि आपल्याला सुद्धा बोध आहे. हा बोध काही फक्त आपल्याला आहे असं नाही, योग्याला सुद्धा बोध आहे.
हा बोध तुम्हाला सुद्धा आणि योग्याला सुद्धा आहे. योग्याने सुद्धा समाधीत जावं आणि पुन्हा उत्थान पाहू नये. म्हणजे सर्वदा समाधीम सर्वदा कुर्यात. काय करशील? समाधीम सर्वदा कुर्यात. आणि आपल्याला काय सांगितलंय? सुषुप्तीत जा म्हणजे झोपा, पण उठायचं नाही, परत मरायचं नाही. परत झोपला आणि झोपलाच असं म्हटलं की तो मेला. मरायचं नाही, झोपायचं आणि झोपूनच राहायचं, पण मरायचं नाही. अशी अवस्था प्राप्त करायची. आता अवघड नाही हे. काय? हे अवघड आहे. मग असं जर झालं, जर तो परत इकडे आलाच नाही, कुठे? स्वप्नात आणि जागृतीत आलाच नाही. कोण? योगी सुद्धा आणि आपण सुद्धा. जरी समाधीतून किंवा सुषुप्तीतून जर इकडे आलोच नाही, तर ह्या दोन अवस्था संपल्या. कुठल्या? जागृती आणि स्वप्न संपलं. जागृती स्वप्न संपल्यामुळे ती सुषुप्ती पण संपली. तिला सुषुप्ती म्हणता येत नाही आणि योग निद्रा पण म्हणता येत नाही. म्हणजे निद्रा आणि योग निद्रा असे दोन्ही नाही, आणि स्वप्न आणि जागृती नाही. म्हणून स्वप्न सुषुप्ती, स्वप्न जागृत सुषुप्ती नाठवे काही, हे तिन्ही नाही. आपल्याला काही नाही. आपल्याला म्हणजे त्या अवस्थेला गेलेल्या नाही. स्वप्न सुषुप्ती आणि जागृती, जागृत स्वप्न सुषुप्ती नाठवे काही. कधी नाठवे काही? म्हणजे पंढरपूरला जर गेला तर सुषुप्ती स्वप्न आणि जागृती संपली. मग सुषुप्ती स्वप्न आणि जागृतीत राहिला तर पंढरपूरला गेलेला नाही का? आणि कोणाचा प्रवास आहे हा? माझ्या जीवीची आवडी. म्हणजे जीवाचा हा विषय. हा कोणाचा विषय? आणि या पंढरपूरला जाणे हा कोणाचा विषय? या पंढरपूरला जाणं हा कोणाचा विषय? आणि त्या पंढरपूरला जाणं हा कोणाचा विषय? ज्ञानदेवांनी सांगितलेला पंढरपूरला जाणं हा जीवाचा विषय, आणि या पंढरपूरला जाणं हा नवरा बायकोचा विषय, आई बापाचा विषय, समाजाचा विषय. या पंढरपूरला जायचं, आणि त्या पंढरपूरला जायचा विषय कोणाचा आहे? जीवाचा विषय. मग जीव जर या पंढरपूरला गेला तर हे पंढरपूर ते पंढरपूर होईल. गंमत आहे, कारण बाहेर सुद्धा सांगितलं तुम्ही. गमतीचा विषय कसा आहे? या पंढरपूरला तुम्ही जीवापासून गेले तर हे पंढरपूर ते पंढरपूर होईल, आणि या पंढरपूरला गेले कुठे? हृदयाकडे, आतमध्ये. या पंढरपूरला गेले पण जीवापासून नाही गेले तर हे पंढरपूर सुद्धा हे पंढरपूर होईल. म्हणजे कशाला काय करायचंय, कशावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून. तर स्वप्न आणि जागृती यातून बाहेर आलो पाहिजे. कसं येणार हा फार मोठा विषय. बरं, ज्ञानमार्गामध्ये जे काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, ह्या प्रक्रिया साध्य करणं अवघड नाहीये, फक्त मार्गदर्शक नाही. मार्गदर्शकाचं ऐकायला आपण तयार नाही. मार्गदर्शक भेटत नाही. भेटला तर आपल्याला पचत नाही. समाधीम सर्वदा कुर्यात. योग्याला ना आपल्याला दोघांनाही काही साधलेली नाही, कारण आपण नामरूपाची उपेक्षा केलेली नाही. नामरूपाची उपेक्षा केल्याशिवाय आणि फक्त सच्चिदानंद रूप भगवंतामध्ये गोडी ठेवल्याशिवाय ही समाधी साधता येणं शक्य नाही. फक्त सच्चिदानंद रूप भगवंतामध्ये गोडी, सतरूप असलेला, जो असत नाही, चिद्रूप असलेला आणि आनंदरूप असलेला असा जो भगवंत आहे, त्या भगवंता व्यतिरिक्त कशातच गोडी नसेल. आणि असा भगवंत कुठे आहे? नामरूपात्मक जेवढं काय आहे तो हा नाहीये, असं पहिल्या चरणाचा पूर्वार्ध आहे. म्हणून नामरूपात्मक सगळ्याची उपेक्षा हा आपला आयुष्याचा सगळ्यात मोठा टप्पा आहे. अवघड आहे, पण नामरूपात्मक सर्वाची उपेक्षा करता येणं शक्य झालंच कधीतरी, कुठल्या तरी जन्मामध्ये, तरच पुढे सरकणार आहे या मार्गाकडे. कारण आपल्याला दगड दिसला तरी डोकं ठेवा वाटतंय. काय? आपल्याला दगड जरी दिसला शेंदूर फासलेला तरी डोकं ठेवा वाटतं. इतकी दुर्दैवी अवस्था आहे आपल्या जीवाची. आपला जीव जो आहे तो कसा आहे? आणि एखाद्या कागदावर जर चित्र काढलं देवाचं तर आपल्याला वाटतं देवच आहे. फोटो काढून आणला आणि ठेवला की आपल्याला काय वाटतंय? देवच. ज्ञानदेवांनी सांगितलेलं, निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय. निर्दैव आहे, त्याचं दैव खराब आहे म्हणून तो दगड झालाय. ज्याचं दैव खराब आहे त्याला देव करून त्याच्या पाया पडणं हा गुन्हा आहे. निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय. कवणे गुणे भुली पडली गभारा,
हे काय कशी भूल पडली हे सांगता येत नाहीये. कवणे गुणे, कुठलं गुण हा की ज्याच्यामुळे ही अशी भूल पडली. कवणे गुणे भुली पडली गवारा, तीर्थाच्या माहेरा न ओळखशी, अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भवनी आत्मा रामो. मग तो तिकडे आहे. कुठे आहे तो? हृदय भवनात आहे. म्हणून ते हृदय सांगितले, हृदयाकडे जायला सांगितलं. पण हृदयाकडे जाता येत नाही जोपर्यंत नामरूपाची उपेक्षा होत नाही. हृदयाकडे जा म्हटले की जाता येत नाही. हा चला हृदयाकडे जा, जाता येत नाही. नामरूपाची उपेक्षा झाली की हृदयाकडे जा म्हणावं लागत नाही, तो आपोआपच जातो. वैतागलेल्या माणसाला, फारच टेन्शनमध्ये असलेल्या माणसाला कुठेतरी शांत जागेवर जाऊन बस म्हणून सांगावं लागतं काय? तो आपोआपच जाऊन बसतो. एकदम गोंगाटाला किंवा ह्याला वैतागलेल्या माणसाला असं म्हणावं लागतं जा जरा शांत जागेवर बस, नाही म्हणावं लागत. एकदम पळून पळून थकलेल्या माणसाला सांगावं लागतं का जरा बस, जरा आराम कर, सांगावं लागतं. बसतोच तो खाली आपोआप. तसं हृदयाकडे जा असं सांगितल्यामुळे तर कुणी जाणार नाहीये. नामरूपाची उपेक्षा करता आली की ते आपोआपच जाणार. नामरूपाची उपेक्षा केल्याशिवाय, कारण नामरूपात गोडी वाटते, सच्चिदानंदामध्ये गोडी नाही वाटत. सच्चिदानंद रूप असलेला भगवंत हृदयात आहे, हृदयामध्ये तो देव आहे, हृदयामध्ये राम आहे. हे फक्त ऐकून उपयोग होत नाही, कारण त्याच्या आधीची प्रक्रिया करत नाही. माहित आहे लोकांना की हृदयात राम आहे, पण त्याच्या आधी काय सांगितलंय? त्याच्या आधी नामरूपाची उपेक्षा केली. म्हणून नामरूपात्मक जगताविषयी विरक्त झाल्याशिवाय, त्याची गोडी नष्ट झाल्याशिवाय तो कधीही हृदयापर्यंत जाऊ शकत नाही, कोणीच नाही. मग त्याला प्रयत्न काय करावा लागणार आहे? ती उपेक्षा कशी करावी हा मोठा प्रश्न आहे बरं. योग्याला कशी वाटली उपेक्षा करावी? त्याने त्या प्राणायामाच्या द्वारे वृत्तीला ओढलं मागे, इंद्रियांची कवाडं बंद केली आणि प्राणायामाच्या द्वारे, आसन प्राणायामाच्या द्वारे, यम नियमाच्या द्वारे त्या वृत्तीला माघारी ओढली. ज्ञानमार्गामध्ये असं नाहीये. ज्ञानमार्गामध्ये फार वेगळा प्रकार आहे. ज्ञानमार्गामध्ये त्या त्या पदार्थाची 14 भुवनांविषयी फक्त माहिती घेण्यात आली. काय आहे, काय केलं, त्याची माहिती घेण्यात आली. हे काय आहे नक्की, त्याचा शोध घेण्यात आला. हे काय? ज्ञानमार्गात काय केलं जातं? वृत्तीला ओढलं नाही जात. वाऱ्याला किती थोपवलं तरी वाऱ्याचा धावणं हा धर्म आहे. पाण्याला कितीही तापवलं तर शीतलता हा त्याचा मूळचा धर्म आहे. त्यामुळे पाणी कितीही तापवलं तरी पुन्हा थंड होणारच. अग्नीला कितीही गार केलं, अग्नीला कितीही विझवलं तरी अग्नी म्हणजे तेज आहे, ते कधी ना कधी पुन्हा प्रज्वलित होणारच. धर्म आहे त्याचा. म्हणून यांना सगळ्यांना ज्याच्या त्याच्या धर्मांना फक्त ओळखून तो पुढे जातो, त्याच्या नादी लागत बसत नाही. ज्ञानीपुरुषामध्ये, ज्ञानमार्गामध्ये आणि बाकीच्या मार्गामध्ये फार फरक आहे. ज्ञानमार्गामध्ये याच्या नादी लागत नाही, योगी याच्या नादी लागतो, ह्याचे रोग बरे कर. ज्ञानीपुरुष काय करतो? फक्त ओळखतो, पुढे चालतो, त्याच्या जास्त नादी लागत बसत नाही. असो, तर ज्ञानमार्गामध्ये उपेक्षा करण्याची जी पद्धत आहे ती आणि योग मार्गाची जी पद्धत, त्यात फरक आहे. फरक आहे. ज्याचा मृत्यू जेव्हा होणार आहे तेव्हाच होणार आहे, जसा होणार आहे तसंच होणार आहे. ज्ञानमार्गामध्ये त्यामुळे त्याचं एवढं कौतुक केलं जात नाही. पण आहे त्या वेळेमध्ये काय साध्य करता येईल याचा विचार करण्यात येतो. असो, पहिल्या चरणाचा अभ्यास केला की समाधीम सर्वदा कुर्यातकडे जाता येणार आहे. या दुसऱ्या चरणाच्या पहिल्या भागाकडे जाता येणार आहे. सर्वदा समाधी प्राप्त करण्याची असेल तर नामरूपाचा द्वेष करा. 14 भुवनामध्ये असलेल्या नामरूपात्मक कुठल्याही देवाला आम्ही मानत नाही. कोणाचा कोप व्हायचा तर होऊ देत, पण 14 भुवनातल्या कुठल्याही नामरूपात्मक देवाला आम्ही सच्चिदानंद रूप भगवंत मानत नाही. सच्चिदानंद रूप भगवंताची ती लेकरं आहेत असं म्हणतो. समुद्रावर उठलेल्या अनेक लहान मोठा तरंगांसारखे हे तरंग आहेत. म्हणून कोण छोटा मोठा हा औपाधिक भेद आहे, हा तत्वता भेद अजिबात नाही. तो कल्पित औपाधिक भेद आहे. त्या त्या उपाधीनुसार तो छोटा मोठा दिसतो. मठाची उपाधी असेल तर मोठा आकाश दिसेल मठाकाश, आणि घटाची उपाधी असेल तर छोटा आकाश दिसेल घटाकाश. तसंच एखादा मोठा देव वाटत असेल तर त्याची उपाधी तेवढी मोठी आहे, तेवढं त्यांनी तेवढी उपाधी प्राप्त केली म्हणून तसं झालंय. आणि एखादा छोटा गरीब किडा असेल तर तो तशी उपाधी त्यांनी प्राप्त केली म्हणून तो तसं झालेला आहे. त्यामुळे हा आणि तो दिसायला सारखेच आहेत आपल्या दृष्टीने. शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शन. आपल्यासाठी हे काही
वेगवेगळे नाहीत. असलेच तर फक्त उपाधी भेदाने वेगवेगळे आहेत. जेव्हा अशा प्रकारे अभ्यास करता येईल तेव्हा उपेक्षा अपमत होत जाते. उपेक्षा म्हणजे अपेक्षा नसणं, उपेक्षा म्हणजे तिरस्कार, द्वेष नाही. म्हणून कुठल्याही देवदेवतेचा का किड्या मकोड्यांचा कोणाचा आपण द्वेष करत नाही, तिरस्कार करत नाही. ज्याचं त्याच्याप्रमाणे ते जगत आहे. ज्याप्रमाणे स्वर्ग लोकामध्ये देवाधिक जगतात त्याचप्रमाणे नरक लोकामध्ये राक्षस जगतात. त्याचप्रमाणे मृत्यू लोकामध्ये किडे मकोडे माणसं जगतात. त्यात काही विशेष नाही. पण या सगळ्यांमध्ये कोणीतरी देव आहे असा आमचा काही समज नाही. हा जो चुकीचा समज आहे तो आम्ही आता दूर केलेला आहे. यामध्ये कोणी देव यांच्या पलीकडे आहे. हे सगळं जे आहे हे उपेक्षा करण्यासाठी योग्य आहे. सच्चिदानंद रूप असलेला देव जो आहे तो यांच्या उपेक्षेनंतर प्राप्त होऊ शकतो. तो समाधीच्या द्वारे प्राप्त होऊ शकतो. समाधी ही अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे. कारण कुठलंही पद किंवा कुठली अवस्था आपल्याला मिळावी असं वाटावं लागतं. झोपण्याची इच्छा असल्याशिवाय झोपू शकत नाही माणूस. उठण्याची इच्छा असल्याशिवाय उठता येत नाही. निमित्त कारणाचा उदय होणं हा भाग तर आहेच, पण साधारणपणे जर आपण बघितलं तर आपल्याला झोपायची इच्छा असेल तर झोपता येते आणि उठायची इच्छा असेल तर उठता येणार आहे. हे जसं साधारणपणे दिसतं तसं समाधी अवस्था प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे. बळच काही देता येत नाही कोणाला. जगामध्ये बळच कोणाला काहीही देता येत नाही. मग समाधी प्राप्त करण्याची काय पाहिजे आपल्याला? इच्छा पाहिजे. मग कुठली समाधी प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे ते पण महत्वाचं आहे. सर्वदा म्हणजे अखंड समाधी प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे. अखंड समाधीत कोण असतात हे शोधलं पाहिजे. कुठल्या तरी विवरात बसून अखंड समाधीत कोणी नसतो. अंगावर वारुळ साचली, जंगल वाढले म्हणून तो अखंड समाधीत दिसतो, पण तो कधीतरी उत्थान पावेल. एका कल्पाने पावेल का 100 वर्षाने पावेल हे माहित नाही, का 100 दिवसाने तो साधारणपणे उत्थान पावेल हे सांगता येत नाही. तो काय अखंड समाधीत नाही. अखंड समाधी पाहिजे, सर्वदा करूया. आणि त्याला साधन काय सांगितलंय, म्हणजे कुठल्या दिशेने जायचं सांगितलंय. कुठल्या दिशेने जायचंय? हृदय अथवा बाहेर. कुठेही जा, इकडे जा किंवा इकडे जा, आत जा किंवा बाहेर जा. मग समजा हृदयाकडे प्रवास करायचा ठरला तर हृदय कोणाचं आहे? आपलं आहे का दुसऱ्याचं आहे? आपलं स्वतःच आहे, आपल्याकडे आहे, दुसऱ्याकडे नाही. म्हणून हा प्रवास जरा जास्त सोपा आहे. कुठला प्रवास? वेष्टीचा प्रवास सोपा आहे. वेष्टीने परमार्थ करणं सोपं आहे. आपलाच आपण अभ्यास करणं जास्त सोपं आहे. कारण आपण सदैव 24 तास आपल्यासोबत असतो. आपल्यासोबत कोण कायम असतं? आपण म्हणजे स्थूल शरीर म्हणा, चालतंय. आपण म्हणजे स्थूल शरीर जर म्हटलं तरी स्थूल शरीर आपल्यासोबत 24 तास आहे. आपण म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणा, 24 तास आपल्यासोबत आहे. आपण म्हणजे हृदय म्हणा, 24 तास आपल्यासोबत आहे. म्हणून आपलाच आपल्याला अभ्यास करणं काय जास्त सोपं आहे. पण आपलाच आपण अभ्यास करत आपण कोणाचा अभ्यास करतो? दुसऱ्याचा अभ्यास करतो. मग तो तरी नीट करायला पाहिजे. इथं म्हटलंय तुम्ही ठीक आहे बाहेर अथवा बाहेर, तो तरी नीट करायला पाहिजे. बाहेर समाधीसाठी प्रयत्न करा. आपण जगतो कशासाठी? समाधीसाठी जेवण बनवतो. रोज संध्याकाळी आम्ही जेवण बनवतो. कशासाठी बनवतो? हेतू काय? कशासाठी जेवण बनवतो रोज संध्याकाळी? समाधीसाठी. समाधी प्राप्त होईल म्हणून जेवण बनवतो? नाही. हेतू काय त्या जगण्यामध्ये? बहिर्मुख, ठीक आहे, बहिर्मुख कशासाठी? हेतू बदलता येणं शक्य असतं बरं. म्हणजे जेवण बनवायला घेतलं तर कशासाठी जेवण बनवावं? हे जेवण खाल्ल्यावर समाधी लागली पाहिजे, समाधीत गेलो पाहिजे. पण समाधी म्हणजे ती समाधी नव्हे हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर त्याला असं वाटलं की आता खाल्लं की गेला समाधी. असं नाही. समाधी म्हणजे काय हे पहिलं तर आधी पक्कच पाहिजे की समाधी म्हणजे काय. समाधी म्हणजे काय हे जरी माहीत नसलं तरी कुठली समाधी नाही हेच माहीत पाहिजे. योग निद्रा, कारण आपण जेवण खाल्ल्यानंतर समाधीत जातोच. पण कुठल्या समाधीत जातो आपण? निद्रा. आपण जातो ना समाधी, पण कुठल्या समाधीत जातो? निद्रेत जातो. असं बहिर्मुखता असावी की त्या बहिर्मुखतेतूनही समाधी साध्य करता येईल. पण हे अवघड आहे, अवघड आहे, अशक्य नाही. तर इथे सांगितलेलं आहे असं करता येईल. तो एक निराळा विषय. पण त्याच्या आधी दुसरा विषय काय? हृदय. तर आपल्या हृदयाकडचा प्रवास करा. आपणच आपल्याला शोधण्यासाठी, आपणच आपला विचार करण्यासाठी काय लागतं, आपल्याला साधन काय पाहिजे आपल्याकडे. आपल्यालाच आपला विचार करण्यासाठी किती रुपये लागतील? काही लागत, फुकट पैसे लागत.
आपलाच आपल्याला विचार करायचा. कसा करता येईल, कुठे करता येईल, कुठल्या वेळेला करता येईल, जसा कसा करता येईल तसा करायला पाहिजे. असं वाटतं डोंगरावर बसल्यावर करता येईल, मग जा डोंगरावर जाऊन बसा, काय हरकत नाही. असं वाटतंय जन्नत बसल्यावर करता येईल, जन्नत बसून कर. असं वाटतं एखाद्या बंद रूम मध्ये करता येईल, बंद रूम मध्ये बसून. पण विचार कोणाचा करायचा आहे? आपला. आपला म्हणजे पहिल्यांदा लगेच आपल्यापर्यंत जाता येत नाही म्हणून हृदयाचा जाता येत नाही म्हणून सूक्ष्म शरीर नाही म्हणून स्थूल शरीर. म्हणून आपल्या पंचकरणामध्ये किंवा आपल्या अभ्यासामध्ये पहिल्यांदा स्थूल शरीराचा अभ्यास होतो. मग स्थूल शरीर काय आहे, स्थूल शरीराचा अभ्यास करायला पाहिजे. हे काय नक्की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि मग हृदय. जसं जसं आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा अभ्यास चांगला दृढ होत जाईल, स्थूल शरीर आणि त्याच्या धर्माचा अभ्यास आपला दृढ होत जाईल, तसं त्यांची उपेक्षा जर करता आली तर आपल्याला हृदयाकडे जाते. कारण स्थूल शरीराची माहिती झाली पण उपेक्षा करता येत नाही तर ते होणार नाही. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, त्याचे धर्म यांची उपेक्षा करता आली पाहिजे. उपेक्षा करता आली पाहिजे म्हणजे त्यांना तडीपार करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या व्यवस्थेमध्ये नसणे. आमच्यासाठी ते नाही आहे, जगासाठी आहेत. तडीपार म्हणजे काय? आमच्या व्यवस्थेसाठी ते नाहीत. संन्याशीची पोरं आमच्यासाठी ब्राह्मण म्हणून नाहीत. त्यांना काय असेल ते असू द्या, आम्हाला माहित नाही. पण आमच्यासाठी आहे का? गावासाठी ते राहिलेले नाही. त्याप्रमाणे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, त्याचे धर्म हे आमच्यासाठी, जगासाठी आहेत, असू दे. हे शरीर तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, त्याचे धर्म कोणासाठी राहावेत? आपल्यासाठी राहू नये. मग कोणासाठी राहावे? प्रारब्धासाठी राहावं. कोणासाठी? ज्याच्यासाठी राहायचे त्यासाठी राहू देत, चालू देत, त्यांचं काय चालायचं ते. आपला त्याचा काही संबंध नाही. उपेक्षा अवघड आहे, ते अवघड आहे, अशक्य नाही का? नाही अवघड. हे दोन शरीर कोणासाठी पाहिजेत? लावणी प्रकृतीच्या मानी. आपला काय संबंध आहे? आमचा काय संबंध? आमचा काही संबंध नाही. आम्ही त्याला तडीपार केला आमच्याकडून, आमच्या हिशोबात नाही येत ते, म्हणजे उपेक्षा. आपल्या हिशोबात येतात का? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर जिथे आमच्या हिशोबातच येत नाही, मग त्या स्थूल शरीराने, सूक्ष्म शरीराने काय करावं, कसं करावं हे आम्ही ठरवतच नाही ना. त्याचा अहंकार, अभिमान आम्हाला नाही. मग कोणाला असेल? ज्याला असेल त्याला असू देत, आम्हाला नाही. ही उपेक्षा आहे. उपेक्षा कशी करायला लागते? हे बोलणं जरा सोपं आहे, करणं जरा अवघड. पण स्थूल शरीर, स्थूल शरीराच्या यंत्रावर सोडून द्यावं. एकदा का गाडीत बसला की ड्रायव्हर आणि गाडी, आपण गप्प बसून राहू. आपण निश्चिंत राहू. निश्चिंत राहू म्हणजे आता ऍक्सिडेंट हो तरी निश्चिंत, आणि नाही झाला तरी, कारण आता आपल्या हातात नाही ना काही. ब्रेक ना आपल्या हातात आहे, ना ऍक्सेलेटर आपल्या हातात आहे, काहीच आपल्या हातात नाही. हे जर कळलंच एखाद्याला तर, आणि खरं तसंच आहे. आपल्या हातात नाही ऍक्सेलेटर आहे, ना ब्रेक आहे, ना काहीच आहे. आपल्या हातात काही नाही, पण आपल्या वाटतं आपल्या हातात सगळं आहे. हा भ्रम आहे. काही आपल्या हातात नसतं. कर्तृत्व घेऊन आपण भोक्तृत्व भोगत बसलोय. नसतं कर्तृत्व घेतलंय, नसलेलं. आपला आणि त्याचा काही संबंध नाही. त्या सगळ्या संसाराचं ओझं आपल्या डोक्यावर घेतलंय. आहे बा पुढे लहानचे ओझे जरी आपल्या माथा घ्यायचे, तरी सांग काना दाटीचे धनुधरा. हे सगळं आपण ओझं घेतलंय, हे आपलं नाही. याची उपेक्षा करा. वेगवेगळ्या पद्धतीने बोध करून माऊलीने हे सांगितलेलं आहे. उपेक्षा तैसी शुभ अशुभ कर्मे निफजते या प्रकृती धर्मे या मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. कोण म्हणे? आपण मूर्खपणे मती भ्रमे करता म्हणे. ऐसा अहंकार आदी रूढ एक देशी मूढतया परमार्थ हा गुढ उकलावाना. हा म्हणतो, हे सगळं आपल्यावर घेतो. आता ही कला आहे, ही साध्य करणं अवघड आहे. अशांच्या संगतीत राहिल्याने ती साध्य होणार नाही की ज्यांना याचा तपासच नाही का? अशाच्या संगतीत राहिलो ज्यांना याचा तपासच नाही, गंधच नाही ह्या विषयाचा, तर काय कळेल काय? संगत कोणाची लागते? संगत महत्वाची. संगत म्हणजे गायच्या सोबत गोचिड राहिले तर दूध पिता येत नाही, तसे महाराजाच्या सोबत 24 तास राहिला म्हणजे मुक्त होतो असं नाही. सांजवणीची अक्कल पाहिजे असं ज्ञानदेव म्हणतात ना. कशाची अक्कल पाहिजे? कला माहित पाहिजे, दूध कसं काढायचं, तर उपयोग आहे, नाहीतर उपयोग नाही. नाहीतर गोचिड सारखं जगणं आहे. तर दोन शरीर आणि त्यांचे धर्म यांची उपेक्षा जेव्हा होईल तेव्हा हृदय, तेव्हा काय? हृदय आपोआप. बरं, त्याला काही प्रवास नाही करायला लागत, काही करायला लागत, सहज आहे ते. पण ह्या दोघांची उपेक्षा झाली पाहिजे.
अवघड आहे, प्रयत्न करावाच लागेल, त्याला काही करू शकत नाही. आपलं नाही, आपलं नाही काही. आपलं वाटतंय हा सगळ्यात मोठा दोष आहे. माझं हाच दोष. काय माझं? याच्या बाहेर पडलेल्यांना माझं म्हणतो, या दोन शरीरांना त्याच्या धर्मांना माझं म्हणायचं कधी सोडेल? याच्या बाहेर पडलेल्यांना माझं म्हणतो. इतका दृढ आणि इतका दृढ निश्चय. महाराजांचं कितीही प्रवचन झालं, कितीही महाराजांनी ओरडून सांगितलं, तरी सुद्धा याच्या बाहेर पडलेल्या सगळ्यांना माझंच म्हणतो, जे जे आपल्या तावडीत घावसतील त्यांना. आता एवढा जर दृढ बोध आहे जगाविषयी, तर या दोन शरीरांना आणि त्यांच्या धर्मांना तो माझं म्हणणार नाही, हे कसं शक्य आहे? मग ही समाधी साध्य करणंच कसं शक्य? याच्या बाहेर असलेलं काहीही माझं नाही, आणि ह्या दोन शरीरांचा आणि या दोन शरीरावर आरोपित केलेल्या कुठल्याही धर्मांचा माझा काहीही संबंध नाही, अशी उपेक्षा त्यांची करणं अपेक्षा. वाटत नाही, वाटतं आपलंच आहे म्हणून नाही का? काय वाटतं हे महत्वाचं नाही, काय आहे हे महत्वाचं. जे जे आपलं वाटतंय ते काल आपलं नव्हतं, आणि जे जे आपलं वाटतंय ते उद्या आपलं राहणार नाही, असा सृष्टीचा नियम आहे. पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं आपलंच. बायको काल आपली बायको नव्हती, कोणाची तरी पोरगी होती, तिकडेच होती, आपल्याला तपासही नव्हता. आता ती आपली बायको झाली. उद्या यम तिला खाऊन टाकीन, यमदूत तिला घेऊन जातील, मग ती बायको आपली राहणार नाही, तरी आपलीच वाटते. काय जगातलं असं आहे की जे आपलं आहे? उपेक्षा करू शकत नाही, हाच दोष आहे. वेष्टीने प्रवास करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? आपला विषय हा, दुसऱ्याचा विषय नाही. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे का? मी तुम्हाला किती सांगत बसलो, काय उपयोग? काय उपयोग? काहीच नाही. माझ्यासाठी विषय, दुसऱ्याला सांगण्याचा हा विषय नाही, हा आपल्यासाठी विषय, स्वतःसाठी विषय, आपल्या हृदयात हा विषय असावा. जगाला हे ओरडून सांगण्यात काहीच अर्थ नसतो. ह्या कोणासाठी आहे? तया परमार्थ गूढ हा उकलावा ना. हा आपला विषय, आपल्यासाठी, आपल्या हृदयात हा विषय पाहिजे की या पलीकडे काहीही माझं नाही, आणि या दोन देहांचा आणि त्यांच्यावर आरोपित असलेल्या कुठल्याही धर्मांचा माझा काहीही संबंध नाही. कोणाचा संबंध येतो? कोणाचा येते? निफजती ह्या प्रकृती धर्मे. बरं, आता ज्ञानदेवांनी म्हटलंय मला तरी ऐकायला पाहिजे, मग तरी ऐकायला पाहिजे. बरं, नाही पटत तर पटवून घेतलं पाहिजे. मोठ्यांचं म्हणणं पटवून घ्यावं, नाही पटत तरी. मोठं जेव्हा सांगत असतो, श्रद्धा आहे, पण कशी आहे? श्रद्धा आहे, पण पटलेलं काय नाही, त्याचा वाटण्याचा प्रश्न येत नाही. पण हा, ज्ञानेश्वरांना मानतो आम्ही, ज्ञानदेवांना मानतो, पण तू ते काय म्हणतात त्याचं ऐकतो कुठे? माझ्या बापावर माझा फार विश्वास आहे, माझ्या बापावर माझी फार श्रद्धा आहे, माझा बाप मला फार प्रिय आहे, पण बाप सांगतो ते काहीच ऐकत नाही. अशी पोरं जन्माला येतात. बापाने जे काही मार्ग दाखवला त्याच्यावर चालतच नाही, काहीच करत नाही बापाने सांगितल्याप्रमाणे. पण गोड गोड बोलून, बापाला मोह असतो, त्यामुळे गोड गोड बोलून बापाला म्हणतो की बाप माझा चांगला आहे, बाप माझा असा आहे, बाप मला प्रिय आहे. हे नुसते थोतांड आहे, हे काही खरं नाही. बाप म्हणेल ते जर करता आलं तर तो पोरगा खरा बापाला म्हणतो. पण हा काहीच बापाप्रमाणे ऐकत नाही, एखाद्या बापाप्रमाणे ऐकतो. 90-99% बापाला टांग मारत राहतो, तर तो काय बापाला मानतो? तसं आपण ज्ञानदेवांनी सांगितलेले जे काही आहे त्यामध्ये त्यांनी जे काही गूढ सांगितलेलं आहे ते जर मानत नाही, ते पाळत नाही, तर ज्ञानदेवाला मानतो हे म्हणणं काही योग्य नाही. त्यांनी स्पष्टपणे हे सगळं सांगून ठेवलेलं आहे की प्रकृतीचे हे निफजलेले धर्म आहेत. प्रकृतीचा हा विषय, आपला हा विषय नाही. आपण त्या प्रकृतीचं करणं आपल्यावर घेण्यात अर्थ नाही. ते कधीतरी सोडावं लागेल. नाही सोडलं तर त्याला काही कोणी करू शकत नाही. पण कधीतरी त्यांची उपेक्षा करता आली पाहिजे. हा प्रवास आहे. एकदम काही अंतःकरणातल्या धर्मांची उपेक्षा करता येणं शक्य नाही. पाप पुण्य, धर्म अधर्म या सगळ्यांची उपेक्षा करणं हा फार नंतरचा खेळ आहे. हा प्रवास आहे. पहिल्यांदा याच्या बाहेरून सुरुवात करा, मग याच्यावर या, याच्या धर्मांवर या, याच्यापासून पुढे आतमध्ये सूक्ष्मदेहाच्या धर्मावर जा, मग सूक्ष्मदेहावर जा. हा सगळा प्रवास जर आपल्याला करता आला, उपेक्षा यांची करता आली, तर मग कुठे जाता येईल? हृदयावर जाता येईल. मग हृदयात गेल्यानंतर काय होणार आहे तो नंतरचा अभ्यास आहे. पण आधी हे करावं लागेल. कसं करायचं, काय करायचं, शोधा. काय करायचं, शोधा. आता तुम्हाला असं वाटेल, आता महाराज जर म्हटले आम्ही तुम्हाला सांगतो, तर तुम्ही महाराजांना लगेच शरण जाणार. हे काय, आता फक्त मी एकटा जेव्हा बोलत असतो जरा प्रभाव असतो, त्यामुळे बरं वाटतं, तसं वाटतं की आता मी आता काहीतरी करतोच. हे फक्त काही तासांसाठी असतं. त्याच्यानंतर पुन्हा कोण महाराजांनी कसलं काय,
नाही, श्रद्धा आहे आमची, महाराजांवर आमची भक्ती आहे, महाराजांवर श्रद्धा आहे, महाराज म्हणतील ते करणार आम्ही, हे नुसतं बोलणं आहे, थोतांड आहे, हे काही खरं नसतं. हे टिकत नाही का टिकतंय? हे टिकतं का टिकत नाही? हे टिकत नसतं. हे टिकलं तर भलं आहे. महाराज म्हणजे मी असं नव्हे. ज्ञानदेव महाराजांनी जे सांगितलंय ते सूक्ष्म सूक्ष्मपणे पाळता आलं पाहिजे. एकदम होईल, हळूहळू होईल, पण हे करावंच लागेल. त्याच्याशिवाय हा पर्याय त्याच्या पुढे जाताच येणार. एकदा का या दोन देहांची आणि त्यांच्या धर्मांची उपेक्षा केली तर या दोन देहांना साधन म्हणून वापरण्याचा प्रश्नच येतो कुठे? ज्याची उपेक्षा केली त्याच्यातून अपेक्षा कशासाठी? ते पण सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंताला प्राप्त करायला, पोट भरायला. ठीक आहे, स्थूल शरीर सूक्ष्म शरीराच्या कुठल्याही अवयवांद्वारे तो सच्चिदानंद रूप असलेला भगवंत मला अवगत करता येणार नाही, हीच त्या दोन देहांची उपेक्षा आहे. पण तरी सुद्धा या दोन शरीरांच्या द्वारे तो भगवंताच्या नादी लागण्याचा प्रयत्न करतो, हा गुन्हा आहे, ही चूक आहे. हे कोणीही लायकीचे नाहीत, यांना अधिकार नाही. तो ज्याला जो अधिकार नाही त्याला तुम्ही घोड्या विनाकारण बसवताय. असं वाटतंय की डोळ्याने देव पाहिन. अरे ज्याला अधिकारच नाही सांगितलंय, तो जो डोळा आहे त्याला काही अधिकार सांगितलाय का कुठे शास्त्रामध्ये की डोळ्याने तो दिसतो? डोळ्याने जो दिसतो तो देव नाहीये, तो देव नाहीये. जरा तो कुठला तरी रमेश देव असेल, कुठला तरी, तो वेगळा देव आहे. पण जो देव शास्त्र सांगतं किंवा जो देव परंपरेने आपल्याला सांगण्यात आलेला आहे तो देव डोळ्याने दिसत नाही आणि मनबुद्धी यांना जाणता येत नाही. असं असल्यामुळे हे जेव्हा दृढ होईल तेव्हा त्यांची उपेक्षा आपोआपच झाली. मनाचा उपयोग काय? बुद्धीचा उपयोग काय? डोळ्याचा उपयोग काय? जो आहे तो आहेच ना. डोळ्याने पंचकृत पंचमहाभूताचे सगळे पदार्थ दिसावे, दिसणार आहे. सात्विक राजसी तामसी सगळे पाहता येतात. कुठला पाहायचा का कुठला नाही पाहायचा तुमचा प्रश्न. पण देव पाहायचा आहे का? देव त्याने दिसत नाही का? दिसतो, पण आपल्याला वाटतंच. मन बुद्धी याने दिसतो, पण वाटतं तसं. बुद्धीला ताण दिल्यावर बरं वाटतं. मन शांत झाल्यावर देव दिसेल असं वाटतं. मन शांत आहे का अशांत आहे याचा त्याचा काही संबंध नाही. पण तरी महाराज जरा कसं आहे, थोडं शांत असलं की म्हणजे जरा बरं वाटतं. ठीक, तो त्याचा विषय नाही, तो हृदयाचा विषय आहे आणि जीवाचा विषय. कोणाचा आहे? जीव पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? जीव घेतली या उणे चालवणे दिशी साजाय. जीव पाहिजे. जीव घेऊ द्या. मन बुद्धी शरीर नको, त्याचा उपयोग नाही काही. पण जीव कुठे गुंततो? जीव गुंततो कुठे? तो इकडे गुंततो. इकडे का गुंततो ते शोधा. संपत्तीत गुंततो, अन्न धन मानात गुंततो, बायका मुलात गुंततो, नातेवाईकात गुंततो. कुठे गुंततो? कुठेही गुंततो. नको तिथे गुंततो. का गुंततो? त्याची उपेक्षा करा. त्या ओळखा काय आहे ते. हे सगळं काय आहे हे ओळखा. हा खेळ ओळखला पाहिजे. यांचा खेळ ओळखला की मग त्याची उपेक्षा होईल, नाही तर उपेक्षा होत नाही. आणि ही हृदयामध्ये दृढ करत चला. जीवावर हा भाव दृढ करत चला. बोलताना काही बोला. तोंड काय बोलेल? काही बोलू देत. तोंडाने जर शिवी दिली तर मार खाल. तोंडाने काय बोलावं हे कशाशी संबंधित आहे? परमार्थाशी संबंधित नाही. तोंडाने जसं बोलाल तसं फल मिळणार आहे. तुम्ही जर तोंडाने एखाद्याशी चांगलं बोलले तर तुम्हाला जेवायला देतील, आणि तोंडाने तुम्ही शिवी दिली तर मार खाल. म्हणजे मार खाल्ला का जेवायला मिळालं. याचा परमार्थाचा काही संबंध नाही. त्याचा परमार्थाचा काही संबंध नाही. जगात जगायचं असेल तर कसं जगावं हे तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे मार खायचा कोणाचा का जेवण मिळवायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण भगवंताच्या प्राप्तीचा विषय असेल तर तोंडाचा उपयोग नाही, हाताचा उपयोग नाही, पायाचा उपयोग नाही, जीवाचा मात्र उपयोग आहे. कोणाचा उपयोग आहे? जीवाचा उपयोग. म्हणून तुम्ही संसारामध्ये कसे जगता? राजसी जगता का तामसी जगता का सात्विक जगता याला किंमत नाही. भगवंताच्या साठी हृदयाचा उपयोग करता का नाही, म्हणजे जीवाने भगवंताची आराधना करता का नाही, हा सगळा खेळ आहे. म्हणून तो सज्जन कसाही जरी असला त्याचे हात काय करतात? अत्यंत निर्दयी असे पाप कृत्य करतो. कोण? सज्जन कसाईच होतो. पण जीव कुठे आहे? त्याच्या जीवाने त्याचा काय सुरू झालंय म्हणून तो हे करून सुद्धा तो करत नाही. बरं, त्याच्या उपेक्षा आहे, त्याने उपेक्षा केलेली त्याची. तर जीव कुठे आहे? जीवाचा खेळ स्टार्ट झाला. म्हणून सावतामाळी शेती करत बसते. पण जीव कुठे आहे? शरीर पंढरपूरला आहे का? नाही. काहींचं शरीराने पंढरपूरला आहे आणि हे शरीराने कुठे आहे? खुरपत बसलेत काही. पण जीव कुठे आहे? हे सगळे संतांचे चरित्र बघा काय, त्याच्यामध्ये राजसी तामसी सात्विक सगळे प्रकार बघा काय. व्यवहार जो आहे स्थूल शरीराने होणारा पुढचा जो व्यवहार आहे, हा व्यवहार
याला कुठेही कोणीही काहीही बंधन घातलेलं नाहीये परमार्थासाठी. भगवत प्राप्तीच्यासाठी याला खरं तर काही बंधन सांगितलेलं नाही. मग तो अत्यंत कुव्यवहार करणारा असो का सुव्यवहार करणारा असो असं काही तिथे विषय नाही. पण महत्वाची गोष्ट काय सांगितली आहे, जीव म्हणजे हृदय, जीव आणि हृदयाचा संबंध आहे. तिथे गेला का नाही, तिथून त्याला भगवंताकडे जाण्याची वाट शोधता येते का नाही, हा महत्वाचा विषय. ते जर करायचं असेल तर पहिल्यांदा काय करा, त्यासाठी पहिल्यांदा हे सगळं इथपर्यंत पोहोचणं फार अवघड जातं. म्हणून सात्विक व्यवहार करायला लागतो. तू धर्मशास्त्राकडे जातो मग. पण सात्विक व्यवहाराने बळ येतं अंगात, म्हणून सात्विक व्यवहार सांगितले. राजसी तामसीला थोडस आडकाठी घातली. पण याचा अर्थ त्याच्यामध्ये धन्यता आहे असं अजिबात नाही. काही लोक त्याला चिटकून बसले आणि त्याच्यात धन्यता मानू लागले. हा दुर्दैवाचा भाग आहे. हा दुर्दैवाचा भाग आहे, तो काही खरा भाग चांगला नाही. असो तर समाधीम सर्वदा कुर्यात हवी असेल तर काय करावं लागेल, हृदय. आणि हृदयाकडे जायचं असेल तर काय करावं लागेल, त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्याचा काय करावं लागेल, उपेक्षा करावी लागेल. आपल्याला जर सिंहगडावर पोहोचायचं असेल तर मध्ये येणाऱ्या सगळ्या पदार्थांची अपेक्षा करायला पाहिजे. म्हणजे खडकवासला लागला डॅम की बसला तिथंच पोहत बसला, जाईल का सिंहगडावर. मध्ये जर रस्त्यात जर डॅम लागला तो डॅम मध्ये तिथंच राहिला, सिंहगडावर पोहोचेल का कधीच पोहोचणार नाही. त्याला त्या पाण्याची तिथल्या त्या सगळ्या प्रक्रियेची, म्हणजे पोहायचंय समजा किंवा तिथं करमणूक करत बसायचं, त्याची काय करावं लागेल, उपेक्षा करावी लागेल. त्याला सोडावं लागेल. तिथून किती वेळाने करायची उपेक्षा त्याचा प्रश्न आहे. लगेच डुबकी मारली निघाला, भेळपुरी खाल्ली निघाला, नाही तर काही न करता निघाला, हा त्याचा प्रश्न आहे. पण सिंहगडावर पोहोचणे हा जर त्याचा हेतू असेल तर त्याने सिंहगडा व्यतिरिक्त मध्ये येणाऱ्या सगळ्याची उपेक्षा आज नाहीतर उद्या करणेच आहे. तसं तुम्ही आज नाही तर उद्या या सगळ्यांची उपेक्षा करा. नाही करता आली यमदूत येतील, तुम्हाला यांची उपेक्षा करायला होती. पण ते फक्त याला चिकटलेल्यांचीच उपेक्षा करायला होती. तुम्ही त्यांची अपेक्षा ठेवू शकत नाही. आता मात्र अपेक्षा असेल मुलाची, मुलीची, सगळ्यांची आता अपेक्षा असेल, पण उद्या राहणार नाही. मग उद्या राहणार नाही तर आजच ठेवू नका. महाराज तुम्ही एक तासच बोलता हो, नंतर भाग मला कोण आहे तेच बघतात आम्हाला, असं वाटतं. काय करणार त्याला, त्यांना सुद्धा जो बघतो तो तुम्हाला बघेल. सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही, तो जास्त श्रेष्ठ आहे. पण आपल्याला काय वाटतं, भीती वाटतं. उपेक्षा करत करत कुठे चाललं पाहिजे, हृदयाकडे चालला. हृदयाचा प्रवास करा. कुठला प्रवास करा, आणि हृदयाचा प्रवास कसा होईल, यांच्या उपेक्षेशिवाय होणारच नाहीये. मग यांच्यात रममान राहावं. याच्या बाहेर या शरीरावर, आतल्या शरीरावर, त्यांच्या धर्मावर कुठे रममान राहावं, हा आपला विषय. आणि हे भुलवणार आहे. तसं हे सगळे भुलवणार आहे, भुलवणार नाही असं नाही. हे सगळे भुलवणारेच आहेत. हे सगळे भुलवण्यासाठीच आहेत. तुम्ही असं जर म्हटलं की नाही आता हे भुलवणार नाही तर काहीतरी देवाची कृपा होईल, देव काही कृपा करत नाही, भुलवण्यासाठीच ठेवले ते. कारण तुम्हाला आधी सांगितलं देव हा निधान आहे. आणि हे सगळे काय आहेत, विवसी आहेत. सगळे विवसी म्हणजे हाडळी आहेत. या सगळ्या हे सुद्धा हाडळच आहे, एक प्रकारचं भूतच आहे. भूत 5 महाभूत आहे ते. आणि त्या 5 महाभूतांचा हा 2 प्रपंच आहे. भूत आहेत ती. भूत म्हणजे भयानक गोष्ट. विवसी भूत म्हणजे जे भगवंताकडे जाऊ देत नाही, त्याला म्हणतात भूत. ही कुठली भूत आहेत, 5 महाभूत आहेत की ज्यांच्यामुळे भगवंताकडे जाता येत नाही. हे जे व्यवहारातलं भूत आहे ना, ते भूत फार फालतू आहेत. ही 5 महाभूत आहेत. आणि अपंचीकृत आणि पंचीकृत असे 2 त्यांची रूप आहेत. आणि त्यांच्यापासून हा 14 भुवनांचा प्रपंच झाला. ह्या भूतांना भुललो म्हणून अडचण झाली. ह्या भूतांच्या नादी लागलो, ह्या भूतांमध्ये गुंतून बसलो, ह्या भूतांची उपेक्षा करू शकत. आपल्याला वाटतं हा देह म्हणून आपण असं वाटायला लागलं की आपण ह्याच्यामुळे काय वाटायला लागलं, पंचीकृत पंचमहाभूताच्या या देहामुळे आपण आहोत असं वाटतंय आपल्याला. गैरसमज. याची उपेक्षा नाही करू शकत आपण. आपल्याला असं वाटतं हे म्हणून मी आहे, अरे हे गेलं तरी मी आहे. हे लक्षात येत नाही म्हणून भीती वाटते मरण्याची. म्हाताऱ्या कोताऱ्यांना मी सांगतो बऱ्याच वेळा, महाराज अहो ते काही नाही, मरणाची भीती नाही आम्हाला, पण जरा एवढा अभ्यास पूर्ण होऊ देत मग मरतो. एवढा अभ्यास सुद्धा कधीच पूर्ण होणार नाही. मरणाची भीती नाही पाहिजे आपल्याला. काय कसली भीती नाही पाहिजे. म्हाताऱ्या कोताऱ्यांनी लक्षात ठेवा, तरण्यांनी सुद्धा लक्षात ठेवा. मरायची भीती, मरण्याची काय भीती, ते मरण येणार ते येणारच आहे, जेव्हा येणार तेव्हा येणार आहे. पण मरणाची भीती नाही वाटत, ह्याच्यात मोह आहे. मरणाची भीती ही मरणाची भीती नसून याच्यातला मोह आहे.
पंचीकृत पंचमहाभूताचा हा देह माझं अस्तित्व ठरवत नाही, त्याची मी उपेक्षा करतो. हे म्हणजे मी आहे का? नाही. हे म्हणजे मी आहे असं वाटतंय, वाटू दे. जगालाही वाटतंय, वाटू दे. मलाही वाटतंय, तरी वाटू देत, पण तरी मी नाहीये असं स्वतःला शिकवत चला. पण हे स्वतःला शिकवता येईल का? अहो, ज्या लोकांनी या देहालाच मी समजलं त्यांच्या संगतीत आपले रात्रंदिवस चाललेत वाया. दृढपणे जे या देहाला मी समजतात यांच्या संस्कारामध्ये जर आपण जगतो तर हे कसं लक्षात येईल? तेच गोड वाटतात आपल्याला. काय वाटतात? त्यांचा गोडवा वाटतो आणि भगवंताचा गोडवा वाटत नाही. हृदयामधल्या असलेल्या रामाचा गोडवा वाटत नाही, देहाचा गोडवा वाटतो. हे दुर्दैव आहे. गोडवा कशात वाटतो? याच्यात गोडवा वाटतो. आणि हृदयामधल्या रामाशी त्याचा गोडवा वाटत नाही. त्याचा गोडवा वाटत नाही का? कारण याची उपेक्षा करू शकत नाही. याने भुलून ठेवलंय आपल्याला. ह्या भूतांनी काय केलंय? आपल्याला बांधून ठेवलंय. म्हणून या भूतांचा पहिला विचार करणं. याच्यामुळे आपण नाही. त्यामुळे यांना घाबरायचं काही कारण नाही. 5 महाभूतांना घाबरायचं कारण नाही. पंचमहाभूतांना आम्ही घाबरत नाही, कारण त्यांच्यावर आमचं अस्तित्व नाही. ज्याच्यावर त्यांचं अस्तित्व आहे त्याच्यावर आमचं अस्तित्व आहे. हे 5 महाभूत ज्याच्या आश्रयाला राहतात, म्हणजे ही प्रकृती सुद्धा ज्याच्या आश्रयाला राहते, तो हृदयात आहे. म्हणून यांचा जो काही आम्ही आदर करत बसलो, अनंत जन्म यांच्या अधीन राहिलो. आदर करतो त्यापेक्षा आदर करा चालतो, पण अधीन राहिलो. यांच्या आपण अधीन अनंत जन्मांपासून राहिलो. आदर करा पण अधीन राहू नका. शरीराचा आदर करावा, करायचंय करा, पण काय करू नका? अधीनता नको. अधीन होणं हेच वाईट असतं. आदर करणं चांगलं असतं. पंचमहाभूतांचा आदर केला चालेल, पण अधीन होऊ नका. उपेक्षा करा त्यांची. जमल का नाही? शक्य आहे का नाही? शक्य आहे. त्यांच्यावर आपलं अस्तित्व नाही हीच त्यांची उपेक्षा आहे. हे लक्षात घेणं हीच त्यांची काय झाली? उपेक्षा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सुख, दुःख, चांगलं, वाईट, पाप, पुण्य, धर्म, अधर्म याच्यावर माझं अस्तित्व नाही, पण त्याच्यावर आपलं अस्तित्व आहे असं आपल्याला वाटतं. कारण हेच आपल्याला फिरवतात. आपल्याला फिरवायला कारण कोण आहे? हीच फिरवतात आपल्याला. धर्म अधर्माने आपल्याला फिरवलं. धर्म अधर्माचे टवाळ यांनी फिरवलं आपल्याला. टवाळ म्हणजे हे सगळे खोटारडे आहेत, हे सगळे लबाड आहेत. टवाळ माणूस कसा असतो? लबाड असतो. हे धर्म अधर्माचे टवाळ लबाड आहेत. काय ते? लबाड आहेत. त्यांनी आपल्याला फसवलं. त्यांनी आपल्याला नसलेली अविद्या दाखवली आणि आपला सगळा गोंधळ घालून दिला. असो, उपेक्षा करा. हृदयापर्यंत जायचं असेल तर 2 देहांची काय करावी? उपेक्षा करावी. 2 देहांची उपेक्षा करावी. 2 देहांच्या धर्मांची उपेक्षा करावी. पण हे शक्य नाही, म्हणून पहिल्यांदा काय करावी? याला चिकटल्याची उपेक्षा करावी. पण मी तुझी उपेक्षा करतो, मी तुझी उपेक्षा करतो असं त्यांना सारखं म्हणू नये. मग कोणाला म्हणावं? हे फक्त स्वतःला सांगावं. हे स्वतःला शिकवायचंय. हे दुसऱ्याला शिकवायचं नाहीये. काही गरज नाही. दुसऱ्याला कोणालाही शिकवायचं. शरीराला सुद्धा सांगायची गरज नाही. आपण लक्षात घ्यावं. कारण ह्याला सांगून ह्याला कळणार पण नाही. ह्याला सांगून ह्याला कळणार नाही आणि बायकोला सांगून बायकोला कळणार नाही. नवऱ्याला सांगून नवऱ्याला कळणार नाही. नातेवाईकाला सांगून नातेवाईकाला कळणार नाही. मग ज्यांना कळत नाही त्यांना सांगावं कशाला? पण मी सांगतोय ना, ज्यांना कळत नाही त्यांना सांगू नये, पण तरी सांगत बसावं. कधीतरी ऐकतील, कधीतरी ऐकतील असं वाटत असेल तर सांगत बसावं. पण मार खायची तयारी असली तर सांगत राहावं. आहे की नाही? कधीतरी मारतील, नाही तर कधीतरी हार घालतील. दोन्हीपैकी एक कर. ही दोन्ही तयारी असली की मग सांगावं, नाहीतर गप बसावं. ईश्वर बुद्धी पूजेला का चोर म्हणून गांजीला, या दोन्ही भूमिकेची जर तयारी असली तर सांगत बसा. बिनधास्त बोलावं. कोणाला? बायकोला सुद्धा, नवऱ्याला सुद्धा, की आपला काही संबंध नाही. कधी म्हणावं? दोन्ही तयारी पाहिजे. म्हणजे एक तर ती बायको हार घालेल तुम्हाला महाराज आणि नमस्कार घालेल, साष्टांग दंडवत घालेल, नाहीतर काय करेल? झाडू, लाटणं, काहीतरी सत्कार करेल. दोन्हीची तयारी असली तर सांगावं, तुझा आणि माझा काही संबंध नाही. आणि ही दोन्ही तयारी आपल्याकडे नाही, म्हणून आपण स्वतःला शिकवावं की तुमचा आणि आमचा काही संबंध नाही. आणि नाही शिकवलं तरी यमदूत तुम्हाला शिकवतील. मग तेव्हा काय उपयोग राहणार नाही. तेव्हा मी राहणार नाही आणि कोणीही राहणार नाही. तुम्ही नाही आणि मी नाही. यमदूत तुम्हाला घेऊन जातील. हा प्रकार सगळा संपून जाईल. यमदूत येण्याच्या आत सावध व्हा. दुसऱ्याला नाही तरी स्वतःला शिकवा. स्वतःला शिकवलं तरी उद्धार होतो.
स्वतःला शिकवलं तरी उद्धार होतो बरं. त्यामुळे स्वतःला शिकवणं जास्त भलं आहे. स्वतःला शिकवण्यामध्ये फायदा काय? व्यवहारात मारामारी होत नाही. स्वतःला शिकवण्याचा फायदा काय? व्यवहारात मारामारी होत नाही. आणि दुसऱ्याला शिकवण्याचा फायदा पण आहे, तोटा पण आहे. पण कधी फायदा होऊ शकतो, कधी तोटा होऊ शकतो. म्हणजे कधी लोक आपल्याला हार घालू शकतात किंवा कधी आपल्याला शिव्या पण देऊ शकतात. असं होतं. हा माझा अनुभव आहे. आता मी काही हे करायचं म्हणून करायला लागलो नाही, गुरुजींनी मला करायला लावलं म्हणून ते सुरू आहे. नाहीतर माझा काय हा हेतू, नाहीतर मला तर माझं तर सगळ्यात चांगलं म्हणणं आहे की फक्त स्वतःला शिकवायचं, दुसऱ्याला शिकवायचं नाही. पण आता एक माझ्याकडे ते कर्मधर्म संयोगाने मला ते कामाला लावलेलं असल्यामुळे चालू आहे. असो, तर सर्वजणच हृदयापर्यंत जाऊ शकतील. हृदयाचा प्रवास जो आहे तो असा एकदम कोणालाही करता येणं शक्य नाही. हा जो प्रवास आहे उपेक्षेने सहज होतो. पण हे लक्षात घ्या की हा जागृतीत होतो. यासाठी सुषुप्तीत जावं लागत, यासाठी समाधी लावावं लागत. ह्याच सगळ्यात मोठा फरक आहे. हा अभ्यास कुठे चालतो? योग्याचा अभ्यास कुठे चालतो? समाधीत चालतो. भोग्याचा अभ्यास कुठे चालतो? सुषुप्तीत चालतो. आणि हा अभ्यास कुठे चालतो? हा यासाठी जागर राहावं लागतं, यासाठी जागृतीत राहावं लागतं, जागृतीत राहावं लागतं. हे समाधीत जाऊन करता येत आणि हे सुषुप्तीत जाऊन करता येत नाही. म्हणून झोपू नका, म्हणून जागे राहा. काय करा? जगजोगी सुखिया जा